Hello friends, welcome to another video of RAKB, रिकवरी एजेंट की बजाओ। दोस्तों, अगर आपके पास पैसे हैं तो आपके जो भी पेंडिंग ड्यूज है उसे क्लियर कर दो, लेकिन अगर पैसे नहीं है तो टेंशन लेकर परेशान होने की कोई जरूरत नहीं है। आप हमारी वीडियो से सीख सकते हो कि रिकवरी एजेंट्स को किस तरह से हैंडल किया जाता है। दोस्तों, अगर आपका कोई भी क्रेडिट कार्ड या लोन का पेमेंट ड्यू है तो बैंक या एनबीएफसी वाले आपको जरूर कॉल करेंगे और विजिट्स भी होगी। ये उनका काम है, क्योंकि ये कलेक्शन इंडस्ट्री का एक प्रोटोकॉल है। लेकिन ग्राहक के भी कुछ अधिकार है। डेट कलेक्शन वालों को रिकवरी करने के लिए कुछ नियम है जिसका बैंक और एनबीएफसी को पालन करना होता है। अगर बैंक और एनबीएफसी के रिकवरी एजेंट आपसे बदतमीजी करते हैं या परेशान करते हैं तो आप अपना बचाव कानूनी तरीके से कर सकते हो। यदि रिकवरी एजेंट आपको परेशान करते हैं तो आप हमारी पेड सर्विस का बेनिफिट्स ले सकते हैं और हरासमेंट से खुद को और अपने परिवार को सुरक्षित रख सकते हैं। पेड सर्विस की डिटेल्स जानने के लिए स्क्रीन पर दिए हुए नंबर पर आप हमें व्हाट्सएप मैसेज करें। हमारी पेड सर्विस की डिटेल्स आपको मिल जाएगी। दोस्तों, वीडियो अगर पसंद आती है तो आप हमारी वीडियोस को जरूर लाइक करें, अपने अपने कॉन्टेक्ट्स में जरूर शेयर करें और ये वाले वीडियो में सबसे अच्छा पार्ट कौन सा लगा वो हमें जरूर कमेंट करके बताएं। अगर आप हमारे वीडियोस को YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को जरूर सब्सक्राइब करें और अगर दूसरे कोई सोशल मीडिया पर देख रहे हो तो हमारे सोशल मीडिया हैंडल को जरूर फॉलो करें। आइए स्टार्ट करते हैं आज की वीडियो और देखते हैं कौन से रिकवरी वाले की कैसे ठुकाई होती है। धन्यवाद दोस्तों। यशवंत सर, बजाज मधून बोलतोय प्रणीत. बोला. सर नमस्कार. पेमेंटचं काही होऊ शकतं का सर? नमस्कार साहेब, आपलं नाव का? माझं नाव प्रणीत आहे सर. आपलं बोलणं झालं होतं एक 10 तारखेच्या दरम्यान आपलं बोलणं झालं होतं सर. बर. प्रणीत बघा, असं आहे, आता बजाज फायनान्सचं पेमेंट मी सध्या नाही करणार. ओके. बहुतेक एजन्सी आता दुसरीकडे झालेला आहे, दुसरीकडे एजन्सीला असाइन झालेला आहे. नाही सर, मी ऑन रोल आहे, असिस्टंट मॅनेजर बोलतोय सर बजाज मधून. मग याच्या अगोदर कुठल्या एजन्सीच्या मध्ये होते ते माझं असाइन केस? आत्ता सर सध्या तुमची हे परवेज खानकडे आहे सर. याच्या अगोदरची काही आयडिया नाही आहे सर. याच्या अगोदरचा तुम्ही जे असाइन केला होता हां एजन्सीवाला, तो मला 101% मला शोधून मारणार होता. त्याची वाट बघायला मी. ओके. हा, तुमचं म्हणजे तुम्ही लास्ट टाइम म्हणजे नाही, आता मी सध्या काय तुमचं एम्प्लॉयड वगैरे काय विचारलो नाही. तुम्ही मॅनेजर म्हणून विचारलाय, मी सेटोय तुमच्याशी बोलायलाय. अगोदरचा तो लोकल रिकव्हरी एजन्सी तो गुंडागिरी करत होता माझ्याबरोबर. मुंबईला मध्ये कुठे पण भेटला तर मी तुला शोधून मारणार म्हणून. ओके. म्हणजे बजाजवाले गुंडे ठेवलेले आहेत. पैसे भरले नाही तर तुम्ही 101% शोधून मारणार आणि पैसे उचलून घेणार. मी त्या पोरग्याला शोधलाय, तो केव्हा येतं बघायला मी. मला बघायचंय की तो मला कसं मारणार आणि कसं शोधणार आणि कसं घेऊन येणार. त्याच्याबद्दल नाही तुमचं नाही, म्हणजे कसं आहे, बजाजवाले गुंडे ठेवतात का काय ठेवतात समजत नाही. म्हणजे पेमेंट केले नाही तर तुम्ही असं बोलून कस्टमर हॅरेसमेंट करून तुम्ही असं पेमेंट रिकव्हर करतात. आपलं बघा, आपल्याकडून जे तुम्हाला जे अलोकेशन म्हणजे अलोकेट झाले तुमची केस ज्याच्याकडे तो पण त्या माणसाने पण तुम्हाला अजूनपर्यंत कॉल सगळे साहेब बघा, आता मी पेमेंट नाही केलो ना, माझा केस असाइनला गेला समजा, तुमचा नंबर द्या, मला कॉन्टॅक्ट करतो तुम्हाला परत मी. तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवतो. आता हे नवीन तुम्ही केस असाइन केला असता की लोकल एजन्सीला, त्यांच्या एक्झिक्युटिव्हचे बिहेवियर कसं ते पाहिजे तर तुम्हाला दाखवतो मी. पाहिजे तुम्हाला माझे ते इंटरेस्ट वगैरे काय वाढते सिबिल स्कोर खराब होते चालतंय मला, पण तुम्हाला मी प्रत्यक्ष दाखवतो त्यांनी कसं बिहेव करतं कस्टमर बरोबर. माझा व्हॉट्सअप नंबरच आहे सर. तुम्ही एक्सप्लेनेशन टाकलं पाहिजे होतं ना तुम्हाला. मला एक्सप्लेनेशन टाकायचं नाही का, म्हणजे ते 1 महिन्यासाठी ते एजन्सी असते, नंतर दुसऱ्या पॅकेटला आले की दुसऱ्या एजन्सीला असाइन होत आहे. बरोबर. हा, मग एक्सप्लेनेशन टाकून उपयोग नाहीये. मला बघायचं होतं, कोणी तर मला कंपनीवाले बजाजवाले कोणतरी फोन करतात काय, मग आता तुम्ही केला. नाही, आपलं बोलणं झालं होतं त्यावेळेस तुम्ही पण मला हेच बोलला होता की तुम्हाला थोडासा वेळ द्या, मी सांगतो तुम्हाला. मी बोललो ठीक आहे. मध्ये पण तुम्हाला कॉल करत होतो, एक 18 तारखेच्या दरम्यान कॉल करत होतो, पण तुमचा कॉल लागत नव्हता. मग मी आज फोन केला. नाही आता ठीक आहे. आता मी सध्या पेमेंट नाही करणार आहे, जरा उशीर लागणार. जरा पेमेंटचं प्रॉब्लेम आहे, फायनान्शियल क्रायसिस मध्ये आहे मी. अच्छा. पेमेंट तर होईल पण जरा टाइम लागणार मला.
पण Atleast ह्याच्यानंतर एखादा ऐका तर ह्याच्यानंतर आणि बोला ना. लोकल रिकव्हरी एजन्सी वाले काय तर बदतमीजी वगैरे केले आणि उलट केले त्यांच्या तर मी हा. एस्केलेशन टाकणार आणि तुम्हाला पण मी रेकॉर्डिंग पाठवणार. तुमचं ईमेल, तुमच्या रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि तुमचा फोन नंबर मला जरा व्हॉट्सअप करा, मग तुम्हाला ते रेकॉर्डिंग वर पाठवतो. ठीक आहे. तो तर पण आता मी बघा कसं आहे माहिती आहे का, ह्या महिन्यामध्येच माझ्याकडे अकाउंट असेल तुमचं. अगर जर समजा तुम्ही या महिन्यात जर पेमेंट करताय ना, तर ते हा. माझ्याकडे रेग्युलर राहील अकाउंट तुमचं. जर तुमचं एक EMI जर पेमेंट करताय तुम्ही, तर तुमचं अकाउंट माझ्याकडेच राहील रेग्युलर. नाही ते असू दे, पण सध्या माझ्याकडे आता पेमेंट नाही आहे. नाही, मी तुम्हाला असं नाही बोलत आहे. मल्टिपल डेप्स आहे. मल्टिपल ओके, डेप्स असल्यामुळे मी कुणाची पेमेंट करीना झालंय. नाही, फायनान्शियल मी तुम्हाला कंडिशन मध्ये आजच नाही बोलत आहे की मी मला आज करा पेमेंट. मला एक मंथ एंड पर्यंत ऍटलीस्ट एखादा EMI जरी करून दिला तरी खूप आहे माझ्यासाठी. मी प्रयत्न करतो प्रिन्स साहेब. ठीक आहे. कारण कसं प्रयत्न आहे माहिती आहे का, आपण लास्ट टाइम पण आपलं जेव्हा बोलणं झालं होतं ना, तेव्हा पण मी तुम्हाला हेच केलं होतं की तुमचा जो बॅकलॉग पेंडिंग आहे तर ठीक आहे, पेंडिंग राहू द्या. आता जो करंट बनतो सिच्युएशनचा जो चालू आहे EMI, ऍटलीस्ट तो तरी पे करत राहिला ना, तर तुम्हाला कुठले बघा कुठल्याही तुमच्या आपल्याकडून तुम्हाला कुठले कॉल येत नाहीत, रेग्युलरली तुम्हाला कुठले हॅरेसमेंट होत नाही. मेन नाही, गोष्ट मला ही कॉल येऊ दे. हा. मला कॉलचं काय प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. तुमचं काम आहे रिकव्हरी हा. करायचं, तुम्ही करा. पेमेंट भेटले की तुम्ही पेमेंट घ्या, इन्सेंटिव्ह घ्या, कमिशन बरोबर. घ्या. तुमचं काम आहे ते तुम्ही करा. बरोबर. ठीक आहे. मी पेमेंट केलो नाही. जर आता कस्टमर पेमेंट केलं नाही तर तुमची कंपनी जी आहे आमच्यावर लिगल ऍक्शन घेते की नाही? घेते ना. हा, मग ते तुमचं लोकल एजन्सी वाला असं का करता? मला समजत नाही. 4 पैशासाठी तुम्ही लोकांचं तुम्ही वाट लावता काय? हा, हे चुकीचं आहे ना. म्हणजे मग तुम्हाला मेडिएटर ठेवले तर मेडिएटर नुसारच काम करा ना तुम्ही. मग तुमची स्वतःची कंपनी असल्यावर का काम हा, करा? मग असं करायचं नाही. बँककडनं मी पैसे घेतले, कंपनीकडनं पैसे घेतले, भरलो नाही तर कंपनी 100% माझ्यावरती माझं सेक्शन 25 गेलं नंतर सेक्शन 138 केस करील, काय पण करील माझ्यावर. बरोबर. आहे की नाही? ते माझं लुकआउट आहे. हो, आहे ना. आहे की नाही? काय हो. प्रॉब्लेम आला की मला फेस करावं लागणार. फेस करावं लागतं. हा, मग तुमचे लोकल रिकव्हरी एजन्सी 4 पैसे कमिशनसाठी काय त्यांनी सगळं मी शोधून मारतो. कुठं आहे तुला, मी पूर्ण अख्ख्या मुंबईमध्ये तुला शोधतो आणि गावला तर मग तिथंच मारतो. बघ तुला हे करतो ते करतो. मी त्याला शोधालोय. आता माझा केस आता त्याच्याकडे नाहीये. हा. आता दुसरी केसकडे गेलेला आहे. आता ह्याचं बघायचं मला काय करायचं. हे तुमचं जे अकाउंट आहे ना ते माझ्याकडे आलेलं आहे. गेले 4 तारखेपासून, या महिन्याच्या 4 तारखेपासून आपल्याकडे आलेलं आहे अकाउंट. आणि मी तुमचा फॉलोअप घेतला होता 10 तारखेला. तर 10 तारखेला तुम्ही मला बोलला तर मला थोडासा वेळ लागेल, मी सांगेन तुम्हाला. बरं. मी तुम्हाला 18लाही कॉल केला होता, पण 18ला तुमचा कॉल लागला नाही. म्हणून आज कॉल केला. ठीक आहे, बघा तरी पण हा. तुम्ही कलेक्शन मॅनेजर आहे ना? कलेक्शन मॅनेजर म्हटला ना? कलेक्शन मॅनेजर आहे. म्हणजे तुम्ही पण एजन्सीकडेच बोलावला थर्ड पार्टी? नाही सर, मी बजाजमधून आहे. माझा एम्प्लॉई ID 300106. ओके, थँक्यू. हा. न विचारता तुम्ही सांगितलं तेच आम्हाला चांगलं वाटलं. ठीक आहे. कारण मला मेडिएटर ठेवले कंपनी, तर मी तुमच्यासोबत भांडून मला पैसे नाही काढायचे. तुमचा जो प्रॉब्लेम, तुमचा जो मल्टिपल प्रॉब्लेम चालू आहे, जो मल्टिपल अकाउंट जे हे चालू आहे, त्यातून मी तुम्हाला बघा तुम्ही एक तुमचा बॅकलॉग तर पूर्ण नाही करू शकत. तुम्ही मिनिमम अमाऊंट तर तुम्ही एखादा EMI तरी पे करू शकता की बाबा चला ठीक आहे, माझे 3 थकलेत ना, मी एक भरायला तयार आहे. त्या गोष्टीसाठी तुम्ही ऍटलीस्ट ट्राय करा. माझं ट्राय करतो मी. झालं तर पेमेंट करतो, नाहीतर मग जरा उशीर लागणार. बघा, ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो ना, जर माझ्याकडेच राहील अकाउंट तुमचं, जर तुम्ही पेमेंट केलं खूप बरं होईल. माझ्याकडून तुम्हाला म्हणजे असं कुठला कॉल येत ना, माझा कुठला एजन्सीवाला तुमच्या काय म्हणजे दारामध्ये उभं राहणार नाही. किती आहे ते माझं टोटल आउटस्टँडिंग आणि प्रिन्सिपल किती आहे त्याचा? आता तुमची प्रिन्सिपल आहे सर 1,83,849 आणि तुमचं EMI 10,800. डीपीडी किती आहे? डीपीडी किती आहे? 3 DPD आहे सर. ती आहे काय? हा. प्रयत्न करतो. ऍटलीस्ट एक EMI तरी पे करण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करतो. पीटीबी देत नाही, प्रयत्न करतो. मी तुम्हाला ऍटलीस्ट एक कॉल करतो सर. करा. काय दिक्कत नाही सर. तुमचं काम आहे सर ते करायचं. कॉल तुम्ही करा. प्रयत्न काय 28 पर्यंत ऍटलीस्ट ट्राय करा ना सर. प्रयत्न करतो साहेब. ठीक है. हेलो, आनंद बात कर रहे हैं। हाँ हाँ, गुड मॉर्निंग सर, सूरज बर्रा IDFC बैंक की तरफ से। बोलो। ये आपका EMI पेंडिंग है सर 2,850 का, इसका पेमेंट नहीं हो रहा है सर 5 महीने से। इसको टाइम लगेगा अभी। और कितना टाइम लगेगा सर? 5 महीना तो दे देना। और 6 महीने का टाइम लगेगा। क्यों पर, रीजन क्या है? मेरे को सेटलमेंट करने का 5% में। सर क्या बात कर रहे हो? 5%? हाँ, 5% में सेटल करने का है मेरे को।
नहीं होगा सर, इतने कम में तो कोई नहीं देगा आपको। अरे सब होता है, आज नहीं होगा 1 साल बाद होएगा। तो इतना बड़ा लोन लिया है कि आपकी हैसियत नहीं थी लोन भरने की? सेटल करने के लिए लिया था सूरज मैंने इसको। हाँ सूरज बेटा, मैंने इसको सेटल करने के लिए लिया था। बेटा बेटा क्या होता है? तो हैसियत पे क्या आ रहा है बे तू? तू हैसियत पे माँ क्या आ ने रहा है? तो तेरे घर को कर अथॉरिटी दिया। किसने दे रहा है? 2% के टेलीकॉलर, 12,000 की जॉब करने वाले लड़के, तू मेरे हैसियत पे आएगा रे? जितनी मेरी एक EMI है ना, उतने में तेरा पूरा घर का खर्चा चलता महीने भर का, और तू मेरे हैसियत पे आएगा रे? अरे भैया अबे ऑफर दूंगा ना कि तू क्या देगा रे? समझा क्या बात कर रहे क्या देगा रे तू? 2000 में मेरा बड़ुए, करेगा क्यों? नहीं देगा पैसा? जा, नहीं भर रहा पैसा इसका, मैं बोल क्या करेगा तू? मत नहीं देगा पैसा, 1 रुपए की पेमेंट नहीं कर रहा तेरे कंपनी का, पूरा टोपा करेगा सूरज। और अगले कॉल पे तू मिल गया ना, तेरे को नंगा करके मारेगा भी, याद रख लेना तू, समझा क्या तू? जड़े पैसा चाहिए इसको, कलेक्शन करेगा सुबह सुबह मेरे से। ये औकात है इसकी कलेक्शन करने की, 2% के टेलीकॉलर की। जिस दिन तेरी औकात बनेगी ना कलेक्शन करने की, उस दिन आ आनंद के पास तू। उसके पहले ना आना भी मत मेरे पास, वरना नंगा करके मारूंगा तेरे को मैं, याद रख लेना तू। जड़े की औलाद, पैसा चाहिए इसको, पैसा लेगा मेरे से ये। ले लेना, ले ले, मार चुम्मा, ले ले पैसा मेरे से, बड़वा साला। बस डाल इसके अंदर RTP, नहीं कर रहा पेमेंट इसका मैं, समझा क्या तू? RTP डाल मेरे केस के अंदर, 1 रुपए की पेमेंट नहीं कर रहा। और वहाँ पे लिख, हर एक एजेंट की ठुकाई करूंगा मैं। विजिट पे आएगा उसका भी, जो सामने आएगा उसका भी, जो फोन पे आएगा उसकी तो बेकार तरीके से ठुकाई करूंगा। सामने तू आ, तेरा बाप आए, तेरी माँ आए, तेरा दादा है, कोई भी आए, मेरे को फर्क नहीं पड़ता, समझा क्या तू? बड़वे बाप से अच्छा नहीं रहेगा तो भी चलेगा। हैसियत पे आएगा लोगों के, जोकर है क्या तू? लोगों के हैसियत पे आएगा तू। तेरे औकात, तेरे बड़वे औकात पे आने की। जड़ा साला, पैसा लेगा पैसा? ले 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 पैसा मेरे से, आजा, देता हूँ तेरे को पैसा, अच्छे से देता हूँ, आजा। आ रहा है क्या लेने? आजा आजा आजा, एड्रेस देता हूँ, आजा। आ रहा है क्या लेने? स्कूल के सामने रहते हैं ना, सुबह सुबह गाली खाने का काम करता है, पैसा कमाता है। भगा के मारूंगा भैया। हाँ ना, रघुनाथ के लड़के इतना अबे मैं क्या बोलतो धवाड़े, ये ना तू, तुला दाखवतो मी कोण आहे, येतोय का तू? ए सूरज भैया, ए भैये, येतोय का रे तू? तुला दाखवतो मी कोण आहे, ये ना भैये, तुला दाखवतो मी, तू कलेक्शन करतो ना, मी नाही करत, माझ्याकडे एवढं वेळ नाहीये, तुझ्याकडे वेळ असेल ना, ये दाखवतो तुला समोर कोण आहे मी। तुला ना कस्टडी मध्ये नाही टाकलं ना, माझं नाव पण आनंद नाहीये, येऊन दाखवतो, तुझ्या गांडीत दम असेल तर। आहे का दम तुझ्या ह्याच्यात? यायचंय का तुला? येतो का रे तू? बोल, येतोय का तू? बाकी गोष्ट सोड, आता हे पर्सनल झालंय, आता तू ये, तुला दाखवतो मी कोण आहे। ये तू ये ना रे जवाड्या, मी कशाला येऊ रे? कलेक्शन तुला करायचं, पैसे तुला पाहिजे, टार्गेट तुला पूर्ण करायचं, मी कशाला येऊ? मी माझा वेळ कशाला वाया घालू? हा, मी माझा वेळ कशाला वाया घालू रे दल्ले? तुला पैसे पाहिजे ना, तू ये ना, तुला दाखवतो मी कोण आहे। एक बापाचे असेल ना, येऊन दाखव, तुला दाखवतो मी कोण आहे। एका महिन्यात तुला कस्टडी मध्ये नाही टाकलं ना, माझं नाव पण आनंद नाही, एवढं मी लिहून देतो तुला। चल रेकॉर्डेड लाईन वर ना, हे तू नोट डाऊन करून घे, समजलं का रे? बडवे बडव्या, म्हणून तेवढ्या पटेलीत हे बडव्या, पैसे पाहिजे रे तुला? बापाचं नाव नाही विचारलं तुझ्या? हे बडव्या, बापाचं नाव सांगते मला बार बार। नशीब तुझी लय चांगली आहे रे, नवरात्री चालू आहे, नाही तर तुला आता एवढं बेकार झालं असतं ना, मी आयुष्यभर तू कोणाला कॉल पण केला नसता, माहितीये का? नशीब नवरात्रीचा टाइम चालू आहे, नशीब तू वाचला आज, नाही तर एवढं तुला घाणेरडा घेतलं असतं ना मी, एवढं बेकार घेतलं असतं ना मी, आयुष्यभर तू हा कलेक्शनचं काम केलं नसतं, सोडलंच असतं तू हे काम, जाऊन कुठेतरी आहे ना तू ग्रँड रोड किंवा तिकडे कमाटीपुराला बसलं असतं पूर्ण फॅमिलीला घेऊन। काय म्हणतोय? तेच बोलतो, नवरात्रीचा टाइम चालू नसतं ना, तुला एवढं बेकार झालं असतं ना, मी तू कमाटीपुराला गेला असतं, फॅमिलीला घेऊन बसलं असतं तिकडे, आणि दुसरं काम चालू केलं असतं। काय बोलू तुला, देवीचा विसर्जन? हा, समजलं का तुला आता? टाक याच्यामध्ये RTP, तुझा विसर्जन करतो तुला ना।
हॅलो हॅलो हेलो हॅलो हॅलो हेलो हाँ जी बोलिए नागेश पाटील बोलताय ना? मॅडम तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे? वडिलांशी बोलायचं आहे का माझ्याशी बोलायचं आहे? यशवंत नागेश पाटील, सॉरी. असं बोला की मॅडम. हा सर, ॲक्सिस क्रेडिट कार्ड मधून बोलते मी, चेंबूर हेड ब्रांच. मॅडम बोला. काय आपलं नाव? आपलं 3867 कार्ड आहे, त्याचं पेमेंट करत नाही आहात सर आपण. आपलं नाव काय मॅडम? माझं नाव दीपिका सातमकर. त्याचं पेमेंट बोला. डिले होणार मॅडम. अहो सर, डिले होणार आहे, पण तुम्ही लास्ट पेमेंट कधी केलंय? मे महिन्यामध्ये लास्ट पेमेंट केलंय आणि आता ऑगस्ट चालू आहे सर. ऑलरेडी 3 मंथची आउटस्टँडिंग तुमची अनपेड आहे. बरं, आणि बरं, ही केस आता टॅगिंग होणार तुमची, NPA ला टॅगिंग लागणार सर. हा लागू दे की मॅडम. अहो लागू दे असं बोलून नाही होत ना सर. तुम्ही ऑलरेडी 3 महिन्यापासून बँकेचे पैसे क्लिअर नाही करत आहात. होय, पेमेंट नाही. आणि आउटस्टँडिंग पण बघा ना किती आहे, 2,39,000ची अमाऊंट आहे सर. असू दे की मॅडम, काय प्रॉब्लेम आहे? आता सध्या पैसे नाही ना माझ्याकडे तर भरायला, तर वेळ लागणार. हो असू दे असं बोलून नाही होत ना सर. 3 महिने झाले पैसे नाही भरत आहात तुम्ही. अरे मॅडम, 1 महिना बँक समजेल, 2 महिने, 3 महिने कसं समजणार? 3 वर्ष तर झालेले नाही ना, 3च महिने 3 वर्ष झाले. पण असं बोलून नाही होत ना सर. मग बँकेचे कसं पैसे होणार? जर आपण युज केलात हा. तर ते टाइमावरती क्लिअर करायला हवे की नको सर? तर करूया की. आता पैसे असेल तर मी टायमाला केलो असतो. आता पैसे नाही तर कुठून करायचं? अच्छा, असं बोलून चालतं का सर? आता चालायला तुमचे पैसे जर कोणी घेतले आणि समोरचा व्यक्ती तुम्हाला बोलला नाही आता माझ्याकडे येतील ना तेव्हा मी तुला देईन ना, मॅडम, आता नाहीत माझ्याकडे, चालेल तुम्हाला? माझ्याकडे पैसे असले तर तुमच्याकडनं लोन कशाला घेतलो असतो? मीच लोकांना लोन वाटत बसलो असतो की इंटरेस्ट वरती आहे. अच्छा, हा, मग कुठे राहायला, कुठे सर तुम्ही? मी घरात ऍड्रेस असतो. वरती पण अवेलेबल नाहीत, कुठे राहायला? अरे मग तुमच्याकडे ॲड्रेस आहे की नाही ना, अवेलेबल नाही ना तुम्ही, नाही? तर काय म्हणून करायचं तर आता? विचारते ना सर. काय करणार नाही घरी तर काय येऊन? करायचं म्हणजे? नाही, घरी येऊन तर काय करणार तुम्हाला? मी नाहीच हा मग म्हणणार घरी की येणार ना, तुमच्या- समोर समोर बोलणार ना. समोर मला बोलून तसं काय समोर करणार? समोर बोला माझ्याकडे पैसे नाहीत, मी नाही भरू अरे, शकत, मी तुम्हाला फोनवरती तसं लिखित बोलायचं. देतो. फोनवरती मी नाही देऊ शकत बोलायचं. पैसे. का लिखित कशाला देऊ? कोण तुम्ही विचारणार मला लिखित द्या म्हणून? कोण विचारणार म्हणजे? हा, तुम्ही बँकेने आहे आम्हाला कोण? अपॉइंट केलं म्हणून इथे आपण बसले केलं ना. म्हणजे तर तुमच्या हा, हातीच्या मग? प्रमाणे तुम्ही बोलायचं. लिखित द्या म्हणजे मग आमच्या हद्दीच्या प्रमाणे तुम्ही मला- बोलणार ना हा, सर. तुम्ही मला लिहून तुमच्या द्या. हद्दीच्या प्रमाणे, तुम्ही तुम्ही तुमच्या मला लिखितमध्ये हद्दीच्या द्या. प्रमाणे आउटस्टँडिंग वापरली तुम्ही आणि मला बँकेचे लिखितमध्ये पैसे द्या. नाही भरत आणि बोलता माझ्याकडे पैसे नाही हा, आहेत, मग हे नाही चालेल चालणार का? की? मग चालणारच की, हा? चालणारच पाहिजे. हा, कळायला पाहिजे म्हणजे हद्दीच्या पाहिजे. प्रमाणे वापरली ना अमाऊंट सर. नाही. जरासं वापरलेत का? 1-2 हजार वापरलेत का? आणि हातीप्रमाणे तुम्ही दिला म्हणजे हा? तुम्ही हातीप्रमाणे वापरणारच की. तुम्हाला कोण द्या अच्छा, म्हणजे म्हटलेलं? हद्दीप्रमाणे कोण दिलं द्या- म्हणून तुम्ही तुम्हाला कोण द्या हद्दीप्रमाणे म्हटलेलं? वापरलं. तुम्हाला कोण द्या म्हटलेलं? हा? द्या म्हटलेलं म्हणजे? हा? अहो या द्या ना की समोर नाही? समोर भेटा ना, चला कुठे काय भेटणार करणार? बोला. काय भेटून तर काय कुठे करणार तुम्ही? भेटणार कुठे तुम्ही ते बोला. समोर बोलून काय करणार? तुम्ही हे भांडणच हद्दी- करणार. मग? फोनवरती पण भांडणच करणार आणि समोर येऊन पण मी तुमच्याकडे भांडणच करणार. नाही काय म्हणणार? करणार काय? भांडण करणार. हा, मग काय करणार? पैसे नाही तर तुम्ही माझ्याकडे भांडण करणार, मी तुमच्याबरोबर भांडण करणार. नाही, लास्टला मी तुम्हाला अहो पैसे सर, नाही मग म्हणणार. जर तुम्ही भरू शकत मग नव्हते तुमचे मला काम वापरायचं कशाला? होतं ना कार्ड सर. हे, काय माझी मर्जी? का कार्ड दिले. वापरलात का? तुमची अरे, मर्जी कार्ड म्हणजे? दिला बँकेचे तर पैसे द्या. का फुकट आलेत का? हा, फुकट. बँकेकडे पैसे येतात कुठून? द्यायचे नाही. बँकेकडे पैसे येतात कुठून? कोण देतो बँकेला पैसे? ते मला माहित नाही कुठून येतात. नाही माहिती, मग नाही माहिती ते मला म्हणून माहित फुकट नाही. वापरायचं भेटलं म्हणून. मग वापरणारच की. हा? वापरणारच की कार्ड दिला म्हणजे. नहीं 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 अरे बात तो करो एक बार. सर तुमचा मला ऍड्रेस द्या. आहे बघा तुमच्याकडे कुठे system मध्ये राहता? आहे बघा. सिस्टम मध्ये आहे ना, म्हणून तर विचारते ना तुम्हाला. नाही येत ना तिकडे तुम्ही, नाही देणार. म्हणून मग विचारते तुम्हाला. मी माझा अड्रेस अपडेट का करणार नाही नाही. देणार? नाही, माझी का मर्जी नाही कशाला देणार? देऊ? का नाही देणार? काय नाही फुकट देणार. दिले का कार्ड तुम्हाला? होय, फुकट का दिलेलं नाही मला. देणार? नाही, माझी मर्जी फुकट फुकट दिलेलं कार्ड दिलं, फुकट होय, वापरले कार्ड. एवढी होय. मोठी आउटस्टँडिंग यूज केले आणि वर तोंड करून बोलताय. होय, करणार की. तू वर काय आणि खाली पण करून बोलणार मी. काय करणार? काय करणार? काय करणार काय? समजेल समजेल काय समजू दे. जेव्हा बघूया, जेव्हा समजेल समजतं सर, काय तेव्हा करणार बघूया. समजेल.
जेव्हा समजेल समजलं समजेल तेव्हा काय तेव्हा करणार. बघूया. स्वतःहून फोन करणार आहे समोरून तुम्ही, अरे लक्षात ठेवा माझी शब्द. बघूया की काय धमकी द्यायली बघूया काय? की काय लक्षात धमकी ठेवा द्यायली? माझी गोष्ट, समोरून काय फोन करणार तुम्ही. असल्या धमक्या लय बघितलोय की मी, तुम्ही- लय ऐकलोय मी अशी धमक्या. म्हणून तर फ्रॉड करून चाललाय ना सगळे बँकेच्या. तू कोणत्या बँकेतून लोन काढलंय? तुला कशाला पाहिजे ते हा? सगळं? तू तुझं काम तुला